उडून जातात. शेवटी गावाबाहेर पत्र्याच्या शेडखाली पेटत्या लाकडात मला एकट्यालाच सगळे सोडून जातात. तेव्हा मी कवटीचं फुटणंही ऐकतो, तेव्हा मी कवटीचं फुटणंही ऐकतो. दुसरी कविता प्रातिनिधिक दुसऱ्या कविता संग्रहातली, हा तत्पूर्वी नावाचा माझा कविता संग्रह आहे. ही कवितेचं नाव आहे कवितेची गोगलगाय. आपण कवितेवर बोलतो, पण मूळ कविता काय गोष्ट असते त्याच्याबद्दल मी जे म्हणून पाहतो त्या कवितेत आहे. कवितेची गोगलगाय. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. लिहिता कवी होत नसतो कधी म्हातारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. लिहिता कवी होत नसतो म्हातारा. आजोबा वडिलांसाठी, वडील पोरासाठी ठेवून जातात मागे शक्य तेवढी मालमत्ता. आजोबा वडिलांसाठी, वडील पोरासाठी ठेवून जातात मागे शक्य तेवढी मालमत्ता. तसा कवीही ठेवून जातो शब्दांमध्ये सुरक्षित अर्थ गंभीरपणे वाचणाऱ्यासाठी. तसा कवीही ठेवून जातो सुरक्षित अर्थ गंभीरपणे वाचणाऱ्यासाठी. कुठल्याही दामदुप्पट योजनेपेक्षा कवीचे अर्थ अधिक प्रसरणशील. कुठल्याही दामदुप्पट योजनेपेक्षा कवीचे अर्थ अधिक प्रसरणशील. काळाच्या फटक्याने मरणाऱ्या कवितेला नाही तारू शकत कुठलाही अतिदक्षता विभाग. काळाच्या फटक्याने मरणाऱ्या कवितेला नाही तारू शकत कुठलाही अतिदक्षता विभाग. उलट काही कवितांना नाही गरज कसल्याही जीवनरक्षा पॉलिसीची. उलट काही कवितांना नाही गरज कुठल्याही जीवनरक्षा पॉलिसीची. शतकांच्या खोदकामात सापडलेली कविता, शतकांच्या खोदकामात सापडलेली कविता मी आजही घेऊ शकतो ओंजळीत नितळ निर्मळ पाण्यासारखी. काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय. काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय उमटवत जाते चांदेरी वाट. काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय उमटवत जाते चांदेरी वाट. अंधारात लिहिणाऱ्या कवीचा अंतर्यामी प्रकाश काजवा होऊन फिरत राहतो काळ्या कभिन्न आभाळात. अंधारात लिहिणाऱ्या कवीचा अंतर्यामी प्रकाश काजवा होऊन फिरत राहतो काळ्या कभिन्न आभाळात. कवी खोदत राहतो खोल खोल, तेव्हा त्याला सापडते चिमूटभर ओल. कवी खोदत राहतो खोल खोल, तेव्हा त्याला सापडते चिमूटभर ओल. धान्य निवडणाऱ्या आईच्या जवळ येऊन बिनधोक चिमण्या टिपायच्या दाना. धान्य निवडणाऱ्या आईच्या जवळ येऊन बिनधोक चिमण्या टिपायच्या दाना. तसे अव्यक्तातले पक्षी न घाबरता कवीजवळ येतात. तसे अव्यक्तातले पक्षी न घाबरता कवीजवळ येतात. तोपर्यंत मरण नाही कवीला. तोपर्यंत मरण नाही कवीला. कवी मरत नाही कुठल्या तरी मानवी रोगानं. कवी मरत नाही कुठल्या तरी मानवी रोगानं. पक्षी नुसतेच उडून जातात कवीच्या डोक्यावरून. पक्षी नुसतेच उडून जातात कवीच्या डोक्यावरून. उतरत नाहीत त्याच्या खांद्यावर, तेव्हा कवी होतो घामाघूम. पक्षी नुसतेच उडून जातात कवीच्या डोक्यावरून, उतरत नाहीत त्याच्या खांद्यावर, तेव्हा कवी होतो घामाघूम. हे सूचन कवीच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याचं. हे सूचन कवीच्या जीविताला असलेल्या संभाव्य धोक्याचं. काही कवी एकाएकी मरतातही. काही कवी एकाएकी मरतातही. तरीही लिहिता कवी होत नाही म्हातारा. आणि कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. कवितेतला पाऊस वाळवू शकत नाही वारा. आणि आता शेवटची कविता मी वाचतो आणि जास्तीचा वेळ मी
थांबवतो जो घेतोय मी, ती कविता म्हणजे आत्ता जयदीप कडू हे आमच्या मित्रांनी जी मागणं नावाच्या कवितेचं फ्रेम केलेली आहे, ही कविता सगळ्या भारतीय भाषेत अनुवादित झाली आणि आत्ता आकाशवाणीचं जे दिल्लीला अखिल भारतीय कवी संमेलन झालं होतं, सगळ्या भारतीय भाषांचं 22 संविधानानुसार असलेल्या भाषेचं, त्यातून मराठी भाषेतून ही कविता निवडल्या गेली होती. ती कविता मागणं नावाची कविता. खरं तर ही कविता जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या मुलीचा माझ्यावर ती आलेली आहे, माझा आक्षेप असतो तिचा की बाबा तू हीच कविता का म्हणतोस. तर मला असं वाटतं की ही कविता मरतच नाही, कारण ह्याच्यात जे मी म्हणतो हे पुन्हा पुन्हा असतं. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये पहिली ओळ अशी आहे की कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं. आता बघा हे किती लागू पडतं. ही संपतच नाही कविता. आणि कवीनी काहीतरी समष्टीसाठी मागितलं पाहिजे. कवी जर इन्क्रिमेंट मागत असेल तर तो कवी नाही होणार. आणि आपल्याकडे किती मोठी परंपरा आहे. या कवितेची कन्नडमध्ये एक कवितांचे अनुवाद होत आहेत. एक पुस्तक आहे ते माझं, ते चंद्रकांत पालवे करतायत, पोकळी करतायत. तर त्यांनी मला सांगितलं की ते मला सांगा हे काय आहे. तर मी त्यांना म्हणलं आमच्याकडे पसायदान आहे ना, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं, त्या परंपरेत लिहिणारे आम्ही मराठीतले कवी आहोत. म्हणून आम्ही मागतोच काहीतरी. गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला, चिड़ियों को दाने बच्चों को गुड़धानी दे मौला, हेची दान देगा देवा तुझा विसरण. मागत कवी मागतो, पण तो समष्टीसाठी मागतो. ही कविता मी वाचतो आणि थांबतो. ही कविता अशी आहे. कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात. कुणाच्याही गळ्यात गुदमरू नये गाणं, जगण्याला शब्दांच्या मुंग्या लागाव्यात. आवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. मला असं वाटतं कोरभर भाकरी झाकून ठेवण्याची ही फार प्राथमिक अवस्था आहे. आपण त्याच्या पुढच्या अवस्थेला गेलो पाहिजे, जे वाचक पीठवाले करतात की अवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना चॉकलेट गोळ्या घेण्यासाठी. खुंटाळ्याला लटकवलेल्या शर्टात खुळखुळणारी नाणी असावीत पोरांना भिरभिर घेण्यासाठी. चिमुरड्याचे खिसे भरून राहावे चॉकलेट गोळ्यांनी. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर. सकाळी वेचलेल्या पारिजाताचा वास पोरींच्या ओच्यांना राहावा दिवसभर. लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात. काय कवीची मागणी बघा. लटकवलेल्या येळणीत पाणी प्यायला चिमण्या याव्यात. दिवसांच्या भाकरीबरोबर, एक दिवस म्हणजे एक भाकरी, महिनाभरांच्या 30 भाकऱ्या. दिवसांच्या भाकरीबरोबर खायला असावं यच्छ यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. दिवसांच्या भाकरीबरोबर खायला असावं यच्छ यावत प्रार्थनांचं खमंग पिठलं. जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. जेवणानंतर धुवायचे हात वाळून जावेत गप्पांच्या नादात. तहानलेली उंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेने. याच्यातून कळतं की मी मराठवाड्यातला कवी आहे. तहानलेली उंजळ भरावी हापशाच्या टपोर धारेने. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बंदुकीच्या नळकांडीत चिमणीनं करावा खोपा. बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे. बॉम्बचे व्हावेत रंगीबेरंगी फुगे. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. झेंड्यांनी दाखवावी दिशा फक्त वाऱ्याची. लुब्ध असावीत माणसं एकमेकांवर. आपण किती द्वेष करतो वेगवेगळ्या कारणाने एकमेकाचा. लुब्ध असावीत माणसं एकमेकांवर. अंधारातलं कणनं ऐकू यावं उजेडात. अंधारातलं कणनं ऐकू यावं उजेडात. जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची. जागतिक संगीताचा गोपाळ काला केल्यावर सापडावी लय श्वासाची. पृथ्वी नावाचा गोलगप्पा
मला एकदा एलकुंचवार सर म्हणाले, अरे तुम्ही कवी म्हणजे फार अफाट असता. म्हणलं कसं काय, तुम्ही कशाला काय म्हणू शकता रे म्हणे. तर पृथ्वीला पाणीपुरी कोण म्हणू शकतं दुसरं. कारण मला नाटकात लिहायचं तर मला त्याची योजना करावी लागते. तुला काय म्हणे कवी, म्हणून टाकलं पाणीपुरी. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. पृथ्वी नावाचा गोलगप्पा टम्म भरलेला असावा जगण्याच्या आंबट गोड पाण्याने. लय नाही लय नाही मागणं, लय नाही लय नाही मागणं, फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावीत 2 कोवळी पानं. लय नाही मागणं, फक्त पेरलेल्या दाण्याला नित्य फुटावीत 2 कोवळी पानं. आणि शेवटी काय, आणि माती कंटाळू नये झाडाच्या बाळंतपणाला. माती कंटाळू नये झाडाच्या बाळंतपणाला. माती कंटाळू नये झाडाच्या बाळंतपणाला. धन्यवाद. धन्यवाद सर. ऐकतच राहावं अशा पद्धतीचं भाष्य सरांनी केलेलं आहे. मोरे सर भाषणात आपल्या म्हणले कवी काय करतो, आणि कवी काय करतो हे आदरणीय वैद्य सरांनी आपल्याला त्यांच्या मनोगतातून सांगितलेलं आहे. भराभर कविता लिहिण्याच्या या काळात आपण वाचन वाढवून, खूप मोठ्या प्रमाणात ऐकून, श्रवणभक्ती करून गंभीरपणे लेखन केलं पाहिजे. आणि त्यासाठी कवीचं निरीक्षण कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाची खिडकी असली पाहिजे, आणि त्या खिडकीतून प्रत्येकानं समृद्ध झालं पाहिजे असं सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. वाचकपीठ प्रत्येकजण समृद्ध झालं पाहिजे, त्याला वेगळी दृष्टी आली पाहिजे, याच्यासाठी